नमस्कार. मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, विषय मराठी, वर्ग 12वी. आणि त्यामध्ये जो 5वा भाग आहे व्याकरण, आणि त्या व्याकरणामध्ये समास हा भाग आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला असं सांगावंसं वाटतं की भाषेचा उपयोग करताना आपण नेहमी शब्दांची काटकसर करत असतो. कधी बऱ्याच वेळेस आपण भाषा वापरत असताना काटकसरीनं भाषा वापरत असतो, शॉर्टकट घेत असतो. म्हणजे दोन किंवा अधिक शब्द बोलण्याच्या ऐवजी आपण एकाच शब्दाचा त्या ठिकाणी उपयोग करत असतो. उदाहरणार्थ, चंद्राचा उदय असं न म्हणता आपण चंद्रोदय असं म्हणत असतो. म्हणजेच दोन शब्दाऐवजी दोन्ही अर्थ न बदलता त्या ठिकाणी दोन्ही शब्दाचा एकच शब्द तयार करणं म्हणजे त्याला समास असं म्हटलं जातं. तर समास यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि ती उदाहरणं आपल्याला पाहायची आहे. की पहिलं आहे की कशा पद्धतीनं ते शब्द ओळखायचे, सामासिक शब्द कोणते असतात. मग हे सामासिक शब्द आपल्याला ओळखण्यासाठी जर आपण एक वाक्य पाहिलं तर त्यातून आपल्या लक्षात येईल की यातून सामासिक शब्द कोणता आहे. तर पहिलं वाक्य आहे, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. हे या ठिकाणी वाक्य आहे. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. म्हणजे या ठिकाणी अधोरेखित केलेला जो शब्द आहे प्रतिक्षण, लक्षात घ्या. तर हा जो प्रतिक्षण आहे तर तो या ठिकाणी सामासिक शब्द आहे. दुसरं वाक्य आहे, त्याने आपले तनमन धन राष्ट्रार्पण केले. आता हे राष्ट्रार्पण हा दोन शब्दांना मिळून बनलेला एक शब्द आहे, तर याला सामासिक शब्द असं म्हणतात. तिसरं वाक्य आहे, सत्सद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच. म्हणजे योग्यायोग्यता म्हणजे पहा, पहिलं पाहिलं होतं आपण प्रतिक्षण, हा सामासिक शब्द होता पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यामध्ये सामासिक शब्द होता राष्ट्रार्पण, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सामासिक शब्द आहे योग्यायोग्य. योग्यायोग्य हा तिसरा असणारा उदाहरणामधला सामासिक शब्द. चौथा आहे, लंबोदराला मोदक प्रिय आहेत. लंबोदराला मोदक प्रिय आहे म्हणजे लंबोदर, तर या ठिकाणी लंबोदर. तर हे मित्रांनो, हे चार शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे चारही शब्द आपल्याला या ठिकाणी असं दर्शवतात की तो एक शब्द नसून ते दोन शब्द आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिक्षण म्हणजे दोन शब्द कोणते, तर पहिला आहे प्रति आणि दुसरा आहे क्षण. हे दोन झाले. मग आता या राष्ट्रार्पणामध्ये कोणते येतील, तर येईल राष्ट्र आणि दुसरं येईल अर्पण. तिसरा शब्द जर पाहिला आपण योग्यायोग्य, म्हणजे पहिला येईल योग्य आणि दुसरा येईल अयोग्य. त्यानंतर चौथा जो असणारा शब्द आहे लंबोदर, यामध्ये पहिलं येईल लंब आणि दुसरं येईल उदर. म्हणजे लंब म्हणजे लांब, उदर या ठिकाणी लंबोदर हा शब्द आलेला आहे. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात आलं की प्रतिक्षण, प्रति आणि क्षण हे दोन शब्द एकत्र करून इथं बनला तो प्रतिक्षण. राष्ट्र आणि अर्पण हे दोन शब्द मिळून बनला तो राष्ट्रार्पण. त्यानंतर तिसरा बनला योग्य आणि अयोग्य हे दोन शब्द एकत्र करून बनला योग्यायोग्य. आणि चौथा आहे लंब उदर, याचा बनला लंबोदर. तर अशा पद्धतीनं हे चार शब्द आपण या ठिकाणी पाहिले आहेत की हे चारही शब्द आपल्याला या ठिकाणी दोन शब्द एकत्र करून सामासिक शब्द त्याचा तयार झालेला आहे. त्यानंतर वरील उदाहरणावरून आता आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक शब्दात दोन शब्द आहेत, वेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय
तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक शब्द तयार करतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेलं आहे पहा, म्हणजे विभक्ती प्रत्यय कसे आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल तर विभक्ती प्रत्यय किंवा अव्ययीभाव शब्द, म्हणजे ज्याला शब्दयोग्य अव्यय, तर अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी गाळले जातात आणि ते गाळून त्या ठिकाणी एक शब्द तयार केला जातो. जसं उदाहरण सांगितलं त्यांनी प्रतीक्षण हा शब्द जर पाहिला आपण तर प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षण. प्रतीक्षण म्हणजे काय तर प्रत्येक क्षण. तर अशा प्रकारे हे दोन शब्द एकत्र केले जाते, प्रत्येक आणि क्षण. दुसरा आहे पहा राष्ट्र अर्पण म्हणजे राष्ट्रासाठी अर्पण. आता या ठिकाणी प्रत्येक क्षणाला असंही होऊ शकतं किंवा प्रत्येक प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी हे सुद्धा होऊ शकतं. तर हे दोन शब्द त्या ठिकाणी असतात. जसं या ठिकाणी आता प्रत्येक क्षणाला असं न म्हणता आपण प्रतिक्षण म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. जसं आता राष्ट्र अर्पण म्हणजे राष्ट्रासाठी अर्पण, राष्ट्रासाठी साठी गाळून टाकलं राष्ट्र आहे अर्पण. मग राष्ट्रार्पण हा जो शब्द आहे तर हा सामासिक शब्द होतो. कारण जेव्हा या ठिकाणी विभक्ती किंवा इतर असणारे जे शब्द आहेत ते गाळून त्याचा दोन शब्दांचा एक शब्द तयार केला जातो तर तेव्हा तो त्या ठिकाणी समास, शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आता सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. आता फोड कोणत्या शब्दापासून, कोणत्या दोन शब्दापासून आपण सामासिक शब्द हा तयार झालेला आहे तर हे दाखवण्यासाठी किंवा हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला त्याची फोड करावी लागते. आता फोड करायची असेल तर त्या पद्धतीला काय म्हणतात, सामासिक शब्दाचा विग्रह. फोड जर करायची असेल तर त्याला म्हणतात सामासिक शब्दाचा विग्रह. मग जर सामासिक शब्द ज्ञानामृत असेल, सामासिक शब्द काय असेल ज्ञानामृत असेल तर त्या ठिकाणी त्याची फोड कशा पद्धतीने होईल की ज्ञान रूपी अमृत. विग्रह काय होईल, ज्ञान रूपी अमृत हा झाला विग्रह. किंवा या ठिकाणी त्याला ज्ञान हेच अमृत असंही म्हणता येईल. ज्ञान हेच अमृत म्हणजे हा विग्रह आहे. या सामासिक शब्दाचा म्हणजे या ज्ञानामृत सामासिक शब्दाचा ज्ञान रूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत हा जो विग्रह आहे, हा जो ही जी केलेली फोड आहे याला आपण विग्रह म्हणतो सामासिक शब्दाचा. आणि त्या दोन शब्द ज्ञान रूपी अमृत रूपी या ठिकाणी काढून टाकलं आणि ज्ञानामृत केलं. ज्ञान हेच अमृत यामध्ये सुद्धा आपण लक्षात घेतलं ज्ञान अमृत हेच हा शब्द जो आहे हा त्या ठिकाणी गाळून टाकला. म्हणजे या ठिकाणी जो शब्दयोग्य अव्यय आहे किंवा विभक्ती प्रत्यय आहे तर तो त्यामधला गाळून टाकला जातो आणि दोन असणाऱ्या वेगळ्या अर्थाच्या शब्दांना एकत्र जोडून एक शब्द तयार केला जातो. त्याला समास असं म्हणतात आणि तो शब्द सामासिक शब्द असा म्हटला जातो. दुसरं आहे घरोघर. घरोघर म्हणजे आता याचा विग्रह होतो प्रत्येक घरी. हा विग्रह आहे प्रत्येक घरी. म्हणजे घरोघर हा जो शब्द आहे याचा विग्रह जर आपण केला तर घरोघरचा विग्रह हा प्रत्येक घरी असा होतो. तिसरा शब्द आहे पहा अहोरात्र. अहो म्हणजे काय तर म्हणजे दिवस. लक्षात घ्या, म्हणजे दिवस होतो. म्हणजे दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र. तर अशा पद्धतीने याची फोड होते अहोरात्रची. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र.
म्हणजे विग्रह करताना अह आणि रात्र, मग अह आणि हा जो शब्द वेळ आहे तो त्या ठिकाणी गाळला जातो आणि त्यामध्ये अहचा अहोरात्र अशा पद्धतीनं शब्दसंधी होऊन त्या ठिकाणी हा शब्द बनतो. या शब्दाला आपण म्हणतो सामासिक शब्द. त्यानंतर चौथा शब्द आहे जितेंद्रिय. जितेंद्रिय या शब्दाचा विग्रह करताना जिंकली आहेत इंद्रिये, पहा जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो, म्हणजे तो जितेंद्रिय. लक्षात घ्या, इंद्रिय म्हणजे जी आपली 5 इंद्रिय असतात, लक्षात घ्या. आणि या इंद्रियावर आपला स्वतःचा ताबा ज्याला केलेला आहे म्हणजे जिंकलेली आहे. कसं आहे, आपण त्या इंद्रियाच्या अधीन होतो. ते इंद्रिय जर आपल्या अधीन झाले तर ती व्यक्ती जितेंद्रिय अशा पद्धतीनं. जे साधू संत लोक असतात, जे महान कार्य करणारे लोक असतात, तर त्यांचं ह्या इंद्रियावर नियंत्रण असतं, म्हणून त्यांना जितेंद्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान महावीरांना त्या ठिकाणी ही उपाधी त्या ठिकाणी दिलेली आहे. जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय म्हणजे 5 डोळे आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. तर ह्या इंद्रियावर ज्याचा ताबा आहे, जी कंट्रोल मध्ये आहे ज्यांच्या, तर त्याला जितेंद्रिय म्हणतात. समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. एक गोष्ट आपण इथे ध्यानात ठेवली पाहिजे की समास म्हटला तर 2 शब्द हे असावेच लागतात कमीत कमी, आणि त्या प्रत्येक शब्दाला पद असं म्हटलं जातं. त्या 2 पदापैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. पहा, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, तर यामध्ये समासामध्ये 2 शब्द तर असावेच लागतात आणि हे 2 शब्द जर नसतील तर त्या ठिकाणी समास होऊ शकत नाही. आणि मग हे 2 शब्द जे असतात त्या पहिल्या आणि दुसऱ्या शब्दाला पद असं म्हटलं जातं. म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, लक्षात घ्या, त्याला पद असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी समासात जे 2 पद असतात किंवा 2 शब्द असतात त्या शब्दाला पद असं म्हणतात. तर त्यामध्ये पहिल्याला महत्व आहे की दुसऱ्याला महत्व आहे यावरून, म्हणजे महत्व म्हणजे प्राधान्य, कोणत्या पदाला प्राधान्य आहे. म्हणजे समजा प्रतीक्षण, ह्या ठिकाणी पहिल्या पदाला प्राधान्य आहे की दुसऱ्या पदाला प्राधान्य आहे. राष्ट्र अर्पण म्हणजे या ठिकाणी कोणत्या पदाला प्राधान्य आहे. मग यावरून या ठिकाणी त्या समासाचे 4 प्रकार पडतात आणि ते 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर त्यामध्ये महत्त्वाचे जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुब्रीही समास. तर हे 4 समास आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्याचं पद प्राधान्य कशा प्रकारचं असतं हे सुद्धा पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण लक्षात घेऊया की पहिलं पद ज्याचं प्रधान असतं, ज्या शब्दाचं पहिलं पद प्राधान्य असतं त्याला अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. उदाहरण द्यायचं असेल तर प्रतिदिन किंवा दिवसेंदिवस अशा प्रकारे देऊ शकतो आपण. म्हणजे आता या ठिकाणी आपण हा जो तक्ता आहे हा या ठिकाणी मिटून टाकूया आणि नवीन तक्ता या ठिकाणी बनवूया. तोपर्यंत तुम्ही हे काळजीपूर्वक पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा पाहून घ्या, त्याचं अवलोकन करा. आणि आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये पद प्राधान्य आणि समासाचे नाव आणि उदाहरण हे तक्त्यानुसार आपल्याला बघायचं आहे. तर तोपर्यंत आपण हे मिटून टाकूया. बघा, 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते पद प्राधान्य या ठिकाणी घेऊया आपण. पद प्राधान्य. त्यानंतर दुसरं आहे समासाचे नाव. समासाचे नाव
आणि तिसरा भाग आहे उदाहरण. उदाहरणे. तर अशा प्रकारे हे 3 भाग झाले. आता यामध्ये आपण पहिलं पाहूया पद प्राधान्य. पहिले पद प्रधान, ज्यामध्ये पहिले पद प्रधान आहे. प्रधान म्हणजे महत्वाचे, मुख्य. तर ज्या शब्दामध्ये, ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद प्रधान असतं, मुख्य असतं, तेव्हा जो समास निर्माण होतो त्या समासाला नाव आहे अव्ययी भाव समास. तर त्यामध्ये अव्ययी भाव समास, त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. उदाहरण जर घ्यायचं असेल तर प्रतिदिन, किंवा दिवसेंदिवस, हे त्याची उदाहरण आहे. डिटेल मध्ये आपल्याला बघायचंच आहे पुढे. हे फक्त थोडक्यात आपल्याला हा आराखडा समजण्यासाठी हे आपण बघत आहोत. त्यानंतर दुसरं आहे पद प्राधान्यामध्ये दुसरे पद प्रधान. म्हणजे पहिल्या याच्यात आपण पहिले पद प्रधान पाहिलं आणि आता आपल्याला दुसरे पद प्रधान जेव्हा त्या सामासिक शब्दामध्ये असेल तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. काय म्हणतात? तत्पुरुष समास. तत्पुरुष समास याची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघता येईल, ज्यामध्ये दुसरं पद प्रधान असतं. जिथं जसं पहिलं पाहिलं आपण पहिले पद प्रधान अव्ययीभाव समासामध्ये असतं. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. दिवसेंदिवस, दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवस. दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवस, त्याला आपण त्या ठिकाणी पहिलं पद म्हणतो. दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणता येईल किंवा प्रतिदिन म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी असे बरेचसे असणारे अव्ययीभावाचे वेगवेगळे उदाहरणं आपण नंतर पाहणारच आहोत. तर त्यामध्ये जसं दररोज आहे, हर हमेशा आहे, बिनधोक आहे, असे सुद्धा वेगवेगळे अशा प्रकारचे शब्द यामध्ये येतात, ज्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. जिच्यामध्ये पहिलं पद आहे प्रति, हे महत्वाचं आहे. हे दिवसेंदिवस म्हणजे दिवसे म्हणजे प्रत्येक दिवशी. जसं पावलं पावली म्हणजे प्रत्येक पावली. तर अशा प्रकारचे असणारे हे शब्द आहेत. आता बघूया तिसरं पद. इथं दोन्ही पद महत्वाचे, दोन्ही पद महत्वाचे किंवा प्रधान असतात. महत्वाचे असतात किंवा दोन्ही पद महत्वाचे असतात म्हटल्यापेक्षा आपण काय करू, दोन्ही पद किंवा दोन्ही पदे प्रधान, दोन्ही पदे प्रधान असतात. आणि अशा वेळेस कोणता, तर अशा वेळेस द्वंद्व समास होतो. त्या समासाला काय म्हणायचं, द्वंद्व, द्वंद्व समास. आणि याचं जे उदाहरण आहे, सॉरी या अगोदर तत्पुरुष समास जे आहे, या तत्पुरुष समासाचं आपण उदाहरण बघायचं राहिलेलं आहे. आणि ते उदाहरण आहे सूर्योदय. सूर्योदय किंवा अनपेक्षित. ही उदाहरणं कशाची आहे, ही उदाहरणं आहे तत्पुरुष समासाची, ज्यामध्ये सूर्योदय किंवा अनपेक्षित अशा प्रकारचे शब्द आहेत. म्हणजे इथं जसं पहिलं पद महत्वाचं होतं तेव्हा अव्ययीभाव समास झाला, पण इथं दुसरं पद महत्वाचं आहे. दुसरं पद म्हणजे सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय. उदय हा शब्द इथं महत्वाचा आहे.
आणि म्हणून या ठिकाणी निर्माण होणारा जो समास आहे तो तत्पुरुष समास होतो. डिटेलमध्ये नंतर खोलवर जाऊन आपल्याला त्याचा पुढे अभ्यासच करायचा आहे, पण हे सुरुवातीला एक आराखडा समज यावी म्हणून या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता जे दोन्ही पद महत्त्वाची सांगितलेली आहेत तेव्हा निर्माण होणारा जो समास आहे त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. उदाहरणार्थ खरे खोटे. खरे खोटे, खरे आणि खोटे हे दोन्ही शब्द जिथं महत्त्वाचे आहेत, म्हणजे इथं एकच शब्द महत्त्वाचा नाही किंवा भाजीपाला, भाजीपाला म्हणजे या ठिकाणी भाजीपाला म्हणजे या ठिकाणी दोन्ही शब्द महत्त्वाचे, भाजी महत्त्वाची, पालाही महत्त्वाचा. म्हणून या ठिकाणी निर्माण होणारा जो समास आहे त्याला म्हणायचं द्वंद्व समास. त्यानंतर चौथा असणारा जो समास आहे दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्षात घ्या, जो चौथा समास आहे दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा ज्याच्यामध्ये बोध होतो म्हणजे हा हे जे चौथा असणारा समासाचा प्रकार आहे तो बहुव्रीही समासाचा आहे. कोणता आहे? बहुव्रीही. बहुव्रीही समास. आता हा जो बहुव्रीही समास आहे याचं उदाहरण जर घ्यायचं असेल अथांग किंवा त्यानंतर सना अशा प्रकारचे याचं उदाहरण आपल्याला देत आहे. म्हणजे या 12वी इयत्तेमध्ये हे 4 प्रकार आहेत आपल्याला समासाचे अभ्यासण्यासाठी, ज्यामध्ये पहिलं पद प्रधान असणारा जो समास आहे त्याचं नाव आहे अव्ययीभाव समास. त्याचं उदाहरण प्रतिदिन, दिवसेंदिवस अशा प्रकारचं आहे. दुसरं आहे दुसरं पद प्रधान म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा असणार तर ते आहे तत्पुरुष समास. उदाहरणार्थ सूर्योदय किंवा अपेक्षित. आता या तत्पुरुष समासाचे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार सुद्धा पडतात, ते आपल्याला पुढे बघायचेच आहे. तिसरं आहे दोन्ही पद प्रधान आहे म्हणजे दोन्ही पद महत्त्वाचे आहे. अशा वेळेस निर्माण होणारा जो कोणता समास असेल त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. द्वंद्व समास म्हणजे दोन्ही तितकेच तुल्यबळ असतात आणि त्यामध्ये आहे खरे किंवा खोटे किंवा भाजी पाला अशा प्रकारे. त्यानंतर चौथा असणारा जो समास आहे तो दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे शब्द तर दिलेला आहे अथांग, परंतु त्या ठिकाणी ते दोन्ही शब्द किंवा दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसराच बोध त्यातून होत असतो, तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो? बहुव्रीही समास. काय म्हणत असतो? बहुव्रीही समास असं म्हणत असतो. जसं उदाहरणार्थ आपल्याला जर बघायचं असेल आणखी काही बरेचसे असे शब्द असतात की त्यामध्ये हे दोन्ही शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे न मानता त्याला तिसरंच अशा प्रकारचं बोध त्यातून होत असतो. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत जर म्हटलं की लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. लक्ष्मीकांत असं जर म्हटलं तर लक्ष्मी आहे ज्याची कांता तो म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू. किंवा नीलकंठ. नीलकंठ म्हटल्यानंतर काय येतं आपल्या लक्षात? निळा असणारा कंठ, निळा असा कंठ. पण यामध्ये सुद्धा निळकंठ म्हटल्याबरोबर निळा असा कंठ असणारा जो आहे तर तो कोण आहे? तर तो आहे शंकर किंवा महादेव ज्यांना म्हणतो आपण. म्हणजे तिसऱ्याचाच बोध होतो. किंवा आणखी आपण लंबोदर जरी म्हटलं, लंब आहे ज्याचं उदर असा. लंबोदर म्हणजेच कोण? गणेश, भगवान गणेश. किंवा अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत ते आपल्याला पुढे बघायचेच आहे. तर यामध्ये आपण जे महत्त्वाचे
4 प्रकार आहेत, ज्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे आपल्याला या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत. त्यातला जो पहिला समास आहे तो अव्ययीभाव समास हा आपल्याला बघायचा आहे आणि त्यानंतर अव्ययीभाव समास झाल्यानंतर तत्पुरुष समास बघायचा आहे. या तत्पुरुष समासाचे सुद्धा विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास आणि द्विगु समास अशा प्रकारे 3 उपप्रकार पडलेले आहेत. त्यानंतर द्वंद्व समासाचे उपप्रकार सुद्धा पडलेले आहेत, ज्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर ह्या अशा प्रकारचे 3 द्वंद्व समासामधले सुद्धा 3 उपप्रकार आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे अव्ययीभाव समास आणि बहुव्रीही समास या दोनमध्ये अव्ययीभाव समास आणि बहुव्रीही समास या दोघांचे उपप्रकार नाही, पण तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास जे आहे यांचे उपप्रकार आपल्याला यानंतर बघायचे आहे. तर ते आपण पुढच्या ह्या आता सुरुवातीला आपण थोडक्यात माहिती बघितली, थोडक्यात प्रस्तावना केली, थोडक्यात ओळख करून घेतली आणि जे आता खोलीत जाऊन त्याची पूर्ण माहिती बघायची आहे ती आपण आता पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.